तर आज आपण मस्त असे खमंग अगदी पौष्टिक रंगीत भाज्यांनी भरलेले नाचणीचे थालीपीठ अशा प्रकारे करणार आहोत। अगदी सुंदर भाज्या वापरून अगदी कांदा, कोबी, कोथिंबीर, गाजर, बीट, काकडी या सर्व भाज्या आपण वापरून असे सुंदर थालीपीठ आज आपण करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर मंडळी, आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खमंग पौष्टिक आणि रंगीत भाज्यांनी भरलेले नाचणीचे थालीपीठ। नाचणी अगदी थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं थालीपीठ मी करणार आहे, कारण नाचणी ही थंड असल्यामुळे आता उन्हाळ्याचा खूपच आता उष्णता भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामुळे असं थंडावा देणारच पदार्थ आपण खातो। त्याच्यामुळे मी इथे नाचणीचं अगदी मस्त रंगीत असं भाज्या वापरून थालीपीठ करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय घेतलं ते। इथे मी 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा, इथे कोबी चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून, इथे कोथिंबीर घेतलेली आहे चिरून घेतली, इथे काकडी घेतलेली आहे एक, इथे अर्ध बीट घेतलेला आहे खिसून, आणि इथे गाजर खिसून घेतलेला आहे। इथे मी लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची जी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे। तीळ घेतलेले आहे आणि किंचित ओवा घेतलेला आहे। तर आता आपण सर्वप्रथम पीठ मळायला घेऊया। इथे मी नाचणी घेतलेली आहे 2 वाट्या, ती सर्वप्रथम आपण काढूया परातीमध्ये। मी ही 4 ते 5 लोकांसाठी थालीपीठ करणार आहे, म्हणून मी आपली आमटीची वाटी असते 2 वाट्या घेतलेला आहे नाचणी। तुम्ही जर कमी क्वांटिटीत करत असाल तर 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं तरी चालेल। आता ह्या पिठामध्ये आपण एक एक भाज्या घालून घेऊया। सर्वप्रथम आपण कांदा घालूया, गाजर घालू, गाजर मी 1 गाजर घेतलं होतं मीडियम आकाराचं, आणि कांदा सुद्धा एक मोठा घेतलेला आहे। कोबी घेतलेला आहे मी, काकडी घेतलेली आहे, एक काकडी किसून घेतलेली आहे, अर्धा बीट घेतलेला आहे मी किसून, आणि मी हे जिरं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून ठेवलं होतं ते सुद्धा घालूया आपण। तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार मी 1.5 चमचा घातलेला आहे। इथे कोथिंबीर घालायची भरपूर, तुमच्याकडे पालेभाज्या असतील, पालक किंवा मेथी वगैरे तशा पालेभाज्या घालून सुद्धा करू शकतो आपण। माझ्याकडे त्या भाज्या नव्हत्या अवेलेबल, त्याच्यामुळे मी नाही घातलेलं। सर्वप्रथम आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे किंचित, इथे थोडस मी तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ घातलेले आहेत आपण त्यामध्ये। इथे ओवा घेतलेला आहे आपण थोडा, तो हातानेच क्रश करायचा आहे आपण, आणि तोही घालणार आहे आपण। आपली थालीपीठ अगदी छान खमंग होणार। त्यामध्ये आपण धना पावडर घालूया 1 चमचा, आणि 1 चमचा हे लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे कलर साठी। आता हे आपण हाताने चांगलं मिक्स करणार आहोत, कारण ह्या पौष्टिक भाज्या आपण वापरलेल्या आहे छान, त्याचा फ्लेवर पिठामध्ये पूर्ण उतरला पाहिजे। जर आपण असाच पटकन गोळा मळला तर त्याची टेस्ट ही पिठामध्ये उतरत नाही। तर सर्वप्रथम आपल्याला ह्या भाज्या चांगल्या पिठाला चोळून घ्यायच्या आहेत, त्यानंतरच
आपलं थालीपीठ अगदी खमंग होणार. सगळ्या भाज्यांची टेस्ट ही पिठामध्ये उतरली पाहिजे. त्याच्यामुळे आपण पूर्ण भाज्या अशा पिठाला चोळून चोळून घेणार आहे आणि ह्या भाज्यांना सुद्धा त्यांचं पाणी सुटलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज सुद्धा येतो आणि खूप पाणी असं घालायचं नाही. आपण कोमटच पाणी वापरून ह्याचं पीठ मळणार आहोत. सर्वप्रथम आपण असं पूर्ण पिठाला छान असं चोळून चोळून घेऊया. भाज्या अशा मस्त पिठांमध्ये अशा चोळून चोळूनच आपण मिक्स करूया. आता तुम्ही बघू शकता मी कसं मस्त सगळं पिठाला भाज्या छान अशा चोळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण कोमट पाणी केलेलं आहे, गरम पाणी, तर त्याच्यानेच आपण हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळणार आहोत. अगदी थोडं थोडं घालतच मळायचंय. एकदम घातलं की मग ते अगदी जास्त पाणी होणार, कारण भाज्यांचं पण पाणी भरपूर आपल्याला भेटतं. ह्याच्यामध्ये काकडीला पाणी सुटतं, कोबी, गाजर, कांदा, त्याच्यामुळे बघा मी किती पाणी घातलं. अगदी वाटीभर पाणी घातलं होतं मी. त्याच्यामुळे अगदी अशी स्टेप ही वापरायची. सुरुवातीला आपण पिठाला छान हे करून घ्यायचं, भाज्या चोळून चोळून. आता छान मळून घेऊया गोळा आपण एकसारखा. आता तुम्ही बघू शकता मस्त आपण गोळा मळून घेतलेला आहे थालीपीठाचा, अगदी सुंदर. तो आपण काढून घेऊया मस्त. आता थालीपीठ करायला घेऊ. आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे. हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे. मी थालीपीठ करताना हाच रुमाल वापरते आणि परत धुवून ठेवून देते. तर असं पाणी घालायचं आहे आणि असा एक गोळा घ्यायचा. तुम्हाला किती छोटे मोठे थालीपीठ करायचे त्यानुसार. आणि पाण्याचा हात लावून असे छान थापून घ्यायचे आहेत. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे लहान मुलांसाठी तर अगदी नाचणी ही अगदी खूपच खाणं महत्त्वाचं आहे. शिवाय वयोवृद्ध, गुडघेदुखी, कंबरदुखी असे आजार 40 नंतर बऱ्याच जणांना होतात. मग हे असे नाचणीचे पदार्थ खायचे. अधूनमधून मसाला डोसा नाचणीचा किंवा नाचणीची भाकरी, नाचणीची इडली, भरपूर काही पदार्थ नाचणीपासून करता येतात. मग मी इथे आज नाचणीचं थालीपीठ करून दाखवतेय. अगदी सुंदर होतं आणि शिवाय पौष्टिक भरपूर भाज्या आपण घातलेल्या आहे. पौष्टिक भाज्या, सर्व गुणधर्म युक्त अगदी आपण हे थालीपीठ करत आहोत. आणि असे होल करायचे म्हणजे आपण आतमध्ये तेल अगदी आतपर्यंत जातं. आणि आता तवा आपला गरम झालेला आहे. आता आपण घालून घेऊया तव्यात. आणि त्या होल मधून असं आपल्याला तेल सोडायचं आहे. तुम्ही तूपही लावू शकता, साजूक तूप. मी अगदी खाताना अगदी गरमागरम तव्यावरून काढल्यानंतर मस्त तूप लावणार आहे, साजूक तूप. तेलामध्येच मी चांगले छान शेकून घेणार आहे. ते थालीपीठ छान शेकेपर्यंत आपण इकडे दुसरं तयार ठेवायचं. काही वेळ लागत नाही, पटापट होतात. पाण्याचा हात घेऊन अगदी सुंदर बिटाचा कलर, गाजराचा कलर, नाचणीचा तर कलर असतोच रेड. अगदी भाज्यांचा अगदी छान कलर उतरलेला आहे. काकडी, कोथिंबीर. आता आपण पलटी करूया.
बघू शकता अगदी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे थालीपीठ होतात. अगदी सुंदर बघा किती क्रंची, अगदी सटकतात ते अगदी भाजतानाच बघू शकता तुम्ही. आता एक साइड झालेली आहे, आता आपण पलटी करूया. बघा ह्या साइडने सुद्धा मस्त झालेले आहेत. काढून घेऊया. आता दुसरं टाकूया आपण. छान तेल किंवा तूप सोडा मस्तपैकी. आपल्याला जेवढं पौष्टिक करता येईल तेवढं आपण पौष्टिक करायचं. मुलं अगदी लहान मुलं आवर्जून खातात आवडीने, मोठे व्यक्ती खातात. तेल छान सोडलेलं आहे. आता आपण पलटी करून घेऊया. बघा किती सुंदर झालेलं आहे थालीपीठ, क्रंची अगदी अप्रतिम. छान भाजून घेऊया आता आपण दोन्ही साइडनी. आणि पटकन होतं, काहीच वेळ लागत नाही. नाचणीचं पीठ रेडीमेडही भेटतं किंवा आपण घरघंटीवरून दळून आणू शकतो. मस्त नाचणी साफ करून मस्त छान अशी रेसिपी करून बघा, तुम्हाला सर्वांनाच आवडेल. सुंदर असे थालीपीठ होतात, खमंग. सुवासही इतका सुंदर सुटलेला आहे थालीपीठाचा. तर अशा प्रकारे मी आज अगदी सुंदर असे थालीपीठ नाचणीचे अगदी पौष्टिक आणि खमंग असे मस्त रंगीत भाज्या वापरून असे छान नाचणीचे थालीपीठ करून दाखवलेले आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. लोणी किंवा दह्यासोबत खाल्ली की अगदी मन अगदी खुशच होईल, तृप्त होईल अगदी. सकाळचा नाश्ता डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट अशी हेल्दी रेसिपी, टेस्टी थालीपीठ एकदा नक्की करून बघा. घरगुती चव, भरपूर भाज्या आणि नाचणीचा पौष्टिकपणा प्रत्येक घासात आरोग्य आणि स्वाद देतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन प्रत्येक रेसिपीला येईल. अशा सुंदर सुंदर आणि झटकीपट होणाऱ्या रेसिपी तुम्हाला ह्या चॅनलवर भेटतील. नमस्कार.